नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या टॉप 20 न्यूजवर. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आज अटक होण्याची शक्यता होती. मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना तात्काळ दिलासा मिळाला आहे. ते सध्या मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. डॉक्टरांनी त्यांना अटकेसाठी अनफिट ठरवले असून हृदयासंबंधी समस्या असल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलंय. नाशिक पोलिसांचे पथक गुरुवारी रात्री त्यांना ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचलं होतं, पण प्रकृतीमुळे अटक पुढे ढकलली गेली. मिळालेल्या माहितीनुसार माणिकराव कोकाटे यांची आज लीलावती रुग्णालयात एंजिओग्राफी केली जाणार आहे. या एंजिओग्राफीचा रिपोर्ट काय येतो यावर कोकाटेंना डिस्चार्ज मिळणार की नाही हे ठरणार आहे. नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटेंना शरण येण्यासाठी दिलेली मुदत संपली आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायाधीश RN लद्धा यांच्या समोर कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होईल. जर हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली किंवा अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळतोय का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद रिक्त झाल्याने त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार यावर राजकीय चर्चेला गती मिळाली. धनंजय मुंडे यांनी अलीकडे दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांचं मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याची चर्चांना जोर धरली आहे. मात्र वाल्मिक कराड कनेक्शनमुळे ते सोपे नाही. अजित पवार जाती समीकरण साधण्यासाठी वेगळा निर्णय घेऊ शकतात. सध्या कोकाटे यांचे क्रीडा आणि अल्पसंख्याक खातं अजित पवारांकडे राहणार असून मंत्रिपदाची चर्चा सुरू आहे. नव्या नेमणुकीसाठी जिल्हा परिषद निवडणुका संपल्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग लागलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्वर ओकमध्ये आज अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार उपस्थित असून मुंबई अध्यक्ष राखीव जाधव आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत लढताना पक्षाला किती जागा मिळायला हव्यात याबाबत प्रस्ताव मांडणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या 227 पैकी 150 जागांवर महायुतीने आपले एकमत जाहीर केले. उर्वरित 77 जागांवर अंतिम निर्णय पुढच्या 2-3 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत, असं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितलंय. साटम यांनी म्हटलंय की महायुती भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणे हे प्राथमिक लक्ष्य आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महायुतीतील शिवसेना आणि भाजपने काल बैठक घेतली. बैठकीपूर्वी शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर 165 जागांवर उमेदवार देण्यास ठाम होते, तर शहर प्रमुख नाना भानगिरे महायुतीसह युती करण्यावर आणि भाजपकडे 45 जागा देण्यावर ठाम होते. बैठकीनंतर माहिती मिळाली की शिवसेना शिंदे गटाला पुण्यात 35 ते 40 जागा हव्यात. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत रात्री पुण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. येत्या 3-4 दिवसात जागा वाटपाबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. शहरातील विविध विभागातील इच्छुक उमेदवारांची मुलाखत गेल्या रविवारपासून सुरू होती आणि गुरुवारी ही प्रक्रिया चालू होती. मात्र प्रदेश कार्यालयाकडून अचानक निवडणूक प्रमुख बदलण्याचा आदेश आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे आमदार राहुल ढिकले हे स्वतः मुलाखत प्रक्रियेत सक्रिय असतानाच ही जबाबदारी त्यांच्याकडून काढण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 20 डिसेंबर रोजी राज्यातील 24 नगर परिषदांसाठी मतदान होणार आहे. निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे. या पालिकांच्या निवडणुकांना न्यायालयीन प्रक्रियेमुळे पूर्वी विलंब झाला होता. उद्या आणि परवा या नगरपालिका निवडणुका आणि निकालांच्या निमित्ताने राजकीय वातावरण गजबजलं राहणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी राखीव जागांवरील उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचे नियम स्पष्ट केलेत. निवडणूक लढवण्यासाठी फक्त जात प्रमाणपत्र पुरेसं नसून जात वैधता प्रमाणपत्र किंवा त्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाचा पुरावा जोडणे अनिवार्य ठरवलं आहे. उमेदवारांनी 6 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाजवळ एका विवस्त्र तरुणाने इमारतीवर चढून 4 तासांचा हाय व्होल्टेज ड्रामा घडवला. तरुण कधी इमारतीच्या सज्जावर बसत होता तर कधी दुसऱ्या इमारतीकडे उडी मारत होता. सकाळी सुमारे 5:15 सुरू झालेल्या या घटनेत नागरिकांनी तत्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळा मानसिकदृष्ट्या खचलेला दिसणाऱ्या या तरुणाला अखेर अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी सुरक्षितरित्या खाली उतरवण्यात आलं. मीरा भाईंदरमधील तलाव रोड परिसरात एका इमारतीमध्ये बिबट्या शिरल्याची माहिती आहे. या हल्ल्यात एका कुटुंबातील 3 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम तयार करण्याच्या दृष्टीने नाशिकच्या तपोवन परिसरातील 1800 झाडांची कत्तल करण्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली। वृक्षतोडीविरोधात दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत न्यायालयाने राज्य सरकार, नाशिक महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरणाला नोटीस बजावली असून त्यांना याबाबत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत। या निर्णयामुळे सरकारला मोठा दणका बसला आहे। साताऱ्यातील सावरी गावातील मेफेड्रोन शेडवर मुंबई पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केलेत। 3 आरोपींना अटक करण्यात आली असून तपास मुंबईतील मुलुंडमध्ये आढळलेल्या संशयितांपासून सुरू झालाय। पुण्यातील व्यापारी विशाल मोरेकडून मेफेड्रोन आणल्याची कबुली मिळाली आहे। राज्यातील थंडीचा कडाका काहीसा कमी झाला असून गारवा अजूनही जाणवतोय। मुंबई व उपनगरांमध्ये आकाश निरभ्र राहिलंय। कमाल तापमान 33°C तर किमान 18°C पर्यंत राहिलंय। कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये तापमान काही अंशांनी वाढ झाली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये तापमान वाढल्याने गारवा कमी होण्याची शक्यता आहे। पुण्यात सकाळच्या वेळी धुके असून किमान तापमान 10°C राहील। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबारमध्ये किमान तापमान 9 ते 10°C दरम्यान राहणार आहे। बांगलादेशमध्ये तरुण नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू झालाय। गुरुवारी रात्री चटगावमध्ये भारतीय उच्चायोगाबाहेर जमलेल्या लोकांनी दगडफेक केली आणि भारत आणि अवामी लीग विरोधात घोषणाबाजी केली। हादी यांच्यावर 12 डिसेंबर रोजी ढाक्यातील पलटण भागात रिक्षेत असताना गोळीबार झाला। गंभीर जखमी हादी यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि नंतर 15 डिसेंबरला सिंगापूरला एअर ॲम्ब्युलन्सने हलवलं, जिथे त्यांचा मृत्यू झाला। या घटनेने बांगलादेशमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि परिस्थिती तणावपूर्ण आहे। आज अमेरिकेत कुख्यात उद्योजक जेफ्री एपिस्टन प्रकरणाशी संबंधित एप्स्टीन फाईल संसदेत खुली होणार आहे। या गोपनीय कागदपत्रांपासून समोर येणारी माहिती जगभरातील राजकारणात तणाव निर्माण करू शकते, असं काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे। भारतातही या खुलाशांमुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेला सुरुवात झाली आहे। भारत आणि दक्षिण आफ्रिकांमधील 5वा आणि अंतिम T20 सामना आज अहमदाबादमध्ये होणार आहे। वैयक्तिक कारणामुळे जसप्रीत बुमराह 3ऱ्या सामन्यात खेळला नाही, मात्र आज तो संघात परत येणार आहे। शुभमन गिल दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने संजू सॅमसनला पदार्पणाची संधी मिळू शकते। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारत सध्या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे। आजचा सामना जिंकून भारताला 3-1 ने मालिकेत विजय मिळवता येईल, तर दक्षिण आफ्रिकेला अंतिम सामन्यात विजय मिळवून बरोबरी साधण्याची संधी आहे। माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये सहभागी झालाय। गांगुली टायगर्स ऑफ कोलकाता संघाचे सहमालक मेंटॉर म्हणून काम करणार आहेत। हा सामना 10-10 षटकांचा आणि टेनिस बॉलने खेळला जाईल। ISPLचा सीझन 9 जानेवारीपासून सुरतमध्ये सुरू होईल आणि अंतिम सामना 6 फेब्रुवारी रोजी होईल। सचिन तेंडुलकरही या लीगच्या कोअर कमिटीमध्ये आहे। गांगुलीच्या सहभागामुळे स्पर्धेत नवचैतन्य आणि उत्साह वाढेल अशी अपेक्षा आहे। बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील जुहू येथील घरावर गुरुवारी आयकर विभागाने छापा टाकला। हा छापा बंगळुरूमधील तिच्या हॉटेल बास्टियन गार्डन्स सिटीशी संबंधित आर्थिक अनियमितता आणि कर चुकवेगिरीच्या तक्रारीनंतर घेतला गेला आहे। आयकर विभाग बंगळुरूमधील हॉटेलच्या ठिकाणीही तपासणी करत असल्याचं समोर आलंय। शिल्पा शेट्टीने 2019 मध्ये या हॉटेलमध्ये 50% हिस्सा खरेदी केला होता, जे रणजित बिंद्रा यांच्या मालकीचा आहे। बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे, जी क्रिकेटपटू जहीर खानची पत्नी आहे, नुकतंच तिच्या सोशल मीडिया हँडलवर काही वेकेशन फोटो शेअर केले आहेत। सागरिका जहीर आणि त्यांचा मुलगा फतेह सोबत विश्रांती घेताना दिसली आहे। कोल्हापूरची राजकुमारी सागरिका आणि क्रिकेट सुपरस्टार जहीर खान यांचा हा कौटुंबिक अंदाज चाहत्यांना खूप आवडला असून सोशल मीडियावर फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी।